जय गुरुदेव. ऐकू आलं सगळ्यांना व्यवस्थित? सांगा आता. गुरुदेव या ठिकाणी सांगतात की होश के साथ विश्राम कैसा पाहो. याचे 3 स्तर या ठिकाणी सांगितलेले आहेत. रति 3 स्तर के होते हैं, शारीरिक, मानसिक और आत्मिक. इथं पशु पक्ष्याचं उदाहरण दिलेलं आहे गुरुजींनी की शारीरिक तौर पर संभोग करते हैं, मानसिक तौर पर संभोग ईर्ष्या द्वेष बढ़ जाता है, हजारों करोड़ों शरीर हो तो भी तृप्त नहीं होता, तलाश करते रहते हैं. वासना का लक्ष्य क्या है, यह तो सहज है, लेकिन तृप्ति नहीं. अलग अलग शरीर खोजते हैं. काम वासना थोड़ी देर के लिए है, आत्मरति थोड़े समय तक रहते हैं और बढ़ जाते हैं. इथं भारत के एक चीफ जस्टिसचं उदाहरण दिलेलं आहे गुरुदेवांनी की भारताचे चीफ जस्टिस होऊनही निवृत्त झाल्यानंतर गुरुजीकडे आले आणि त्यांना एक मागणी घातली की मैं इंटरनॅशनल कोर्ट का हेग हेग इथं जे इंटरनॅशनल कोर्ट आहे तिथलं मी चीफ जस्टिस व्हावं अशी माझी इच्छा आहे, असं गुरुदेवांना त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे ही एक आश्चर्याची बात आहे, एक गोष्ट आहे असं गुरुदेव या ठिकाणी म्हणाले. इसलिए कामना बढ़ते रहते हैं, अलग अलग कामनाओं के साथ सब कामना छोड़ दो और प्रसन्न हो जाओ, खुश हो जाओ. इस दुनिया में निश्चित रूप से कुछ हो सकता है और कुछ आश्चर्यचकित भी हो सकता है. ज्ञान के ऊपर कोई पर्दा है तो कामना का पर्दा है. कामना का सिलसिला कभी खत्म नहीं होता, वो हमेशा के लिए चलता रहता है. कामनाओं से हटे कैसे, यह भी एक कामना है. इच्छाएं किसी को पूछ के नहीं उठती, कामनाओं पर चेतना की पकड़ नहीं होती. कामना एक ईश्वरीय शक्ति है. ईश्वर की चरणों में कामनाओं को और इच्छाओं को चढ़ाओ, यही एक ईश्वर की पूजा है, ऐसा गुरुदेव कहते हैं. जय गुरु. जय गुरु. बोला अजून. हा बोला. जय गुरुदेव. हा जय गुरुदेव. गुरुजींनी कालच्या याच्यात जसं सांगितलंय
की सौंदर्याचं विश्लेषण केलं की ती लोप पावते आणि चेतना हेच अतिसुंदर आहे याच्याबद्दल कालच्या याच्यात सांगितले होते. त्याच्याशीच त्याच अनुषंगानं म्हणजे ते आत्मरत झाल्यानंतर ती म्हणजे आपल्याला अनुभूती होते असं सांगितलेले. तर त्याच याच्या अनुषंगाने रतीचे 3 प्रकार असतात आज सांगितले. शारीरिक म्हणजेच भौतिक रती, मानसिक आणि आत्मिक. यामध्ये जेव्हा भौतिक रती होते तेव्हा त्यामध्ये जास्त अडकून पडत नसतं, जसं की पशु पक्षी वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल सांगितलं. आणि मानसिक मध्ये सहसा ही रती माणसामध्येच आढळून येतं आणि यामुळे क्रोध, मोह, ईर्ष्या आणि विकृती अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. आणि जेव्हा माणूस आत्मरतीमध्ये स्थिर होतो तेव्हा कारण शरीरासोबत रती होते असे गुरुजींनी सांगितले. जय गुरु. जय गुरु. रती म्हणजे संभोग 3 प्रकारे होत. पहिला आहे तो शारीरिक स्तरावर, आणि ह्या सृष्टी तलावरले सर्व सजीव शारीरिक स्तरावरचा रती किंवा संभोग करतात. पण यामध्ये जे पशु पक्षी आहेत तर हे शारीरिक स्तरावर संभोग केल्यानंतर तिथून ते मुक्त होतात, मोकळे होऊन जातात. त्यांना त्याच्यानंतर त्याच्याशी काय त्यांचं अटॅचमेंट नसते. पण माणूस जो आहे तो शारीरिक स्तरावर संभोग करून सुद्धा मानसिक अटॅचमेंट होते आणि तो मानसिक रती किंवा मानसिक संभोग ह्याच्याशी जोडला जातो. आणि मग इथे काय होते, आपल्या आतमध्ये लोभ, ईर्ष्या, राग, द्वेष हे निर्माण होत आहे. आणि हे सगळं निर्माण झाल्यानंतर हे जर सातत्यानं राहिलं तर मग मानसिक विकृती निर्माण होते. संभोग केला आणि बाजूला झालं तर हे काही घडत नाही. पण जेव्हा मानसिक अटॅचमेंट होते मग त्यावेळेस काय होते, मग विकृत स्वरूपामध्ये मग गेल्यानंतर गुन्हे घडायला लागतात. आणि जवळपास मॅक्झिमम जे गुन्हे असतात ते या स्तरावर जास्त अटॅचमेंट झाल्यामुळे होतात. मालदेगावमध्ये आपल्याला वेगवेगळे उदाहरणं पाहायला मिळतात, आहे की नाही. तू माझीच आहेस, तू माझाच आहे, दुसऱ्याचा होऊ शकत नाही, कसा होते ते मी बघतो, आहे की नाही. मग ह्याच्यामध्ये काय होते, जर समजा तुमचं आत्मबल खूप जास्त स्तरावर गेलं तर आपण कोणाचा खून करतो, आणि थोडीशी कमजोरी असेल तर आत्महत्या करतो. आणि दोन्ही याच्या मध्ये असेल तर मग आयुष्यभर असंच कुढत 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 शेवटी मरून जातो. बरेच जण हे गुन्हा करतात, त्यानंतर त्यांना पश्चाताप होतो
आणि त्या पश्चाताप होऊनही पण त्याची जी शिक्षा आहे ती शिक्षा त्यांना भोगावी लागते. म्हणून राग असेल, ईर्ष्या असेल, छान सांगितलं गुरुदेवांनी. रागामध्ये आलं तर आपण खून करतो, ईर्षेमध्ये आलो तर आत्महत्या करतो. तर मग आता ह्याच्यापासून हे का होते, तर अज्ञानामुळे होते, ज्ञान नसल्यामुळं होते. कारण संभोगातून मिळणारं सुख आहे ते कसं आहे, क्षणिक आहे. त्यावेळापुरतं सुख आहे, पण त्यानंतर पुन्हा दुःखामध्ये जातो आपण. हा अनुभव आहे की नाही, बरोबर आहे की नाही, असं होतच आहे. पण जेव्हा आपण फक्त शारीरिक स्तरावर संभोग करतो तर तिथे थोडीशी आत्मिक स्तरावर त्याची अटॅचमेंट असेल तर ते सहज होऊन जात. पण मानसिक स्तरावर जेव्हा आपण अडकून पडतो त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम होतात, आहे की नाही. आणि दुसरं महत्वाचं काय आहे की इच्छांना अंत नाहीये. आहे का अंत? आणि कुठली इच्छा केव्हा कशी उठेल हे आपल्या हातात नाहीये. आहे का कुणाच्या हातात? नाही. कुणाच्याच हातात नाही. केव्हाही कुठेही कशाही वेळेस कोणतीही इच्छा उठू शकते. सहज निर्माण होते. हा, येते ती. मग आता आल्यानंतर आपण काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं. कारण काय आहे की आपला ज्ञान, आपला होश, होश म्हणजे अवेअरनेस, त्यानंतर आत्ममिलन, ह्यामध्ये जो पडदा असतो तो पडदा आहे काम वासनेचा. हा वासनेचा पडदा आपल्याला तिथपर्यंत जाऊ देत नाही. मग हा पडदा आपला जर बाजूला झाला तर मग आपण आत्मिक आत्मरती ह्यामध्ये आपण राहतो. आणि आत्मरतीचं काय आहे की तिथे तुम्हाला दुःख नाहीये, तिथे तुम्हाला पश्चाताप नाहीये, राग नाहीये, आहे की नाही. म्हणून गुरुदेवाने किती छान सांगितलं की जीवाचं लग्न जे आहे ते कुणाबरोबर झालं, शिवासोबत झालं. ती झाली आत्मरती, ते झालं आत्मिक संभोग. आणि तो जेव्हा होतो त्यावेळेस मग ह्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर आपण जे मन अडकलेलं असते ते तिथे नाही राहत. आणि जेव्हा तिथे नाही राहत तेव्हा काय, राग नाही राहणार, द्वेष नाही राहणार, ईर्ष्या नाही राहणार, आहे की नाही. आणि मग विकृती पण निर्माण होणार नाही. पण त्यासाठी आवश्यक काय आहे ते म्हणजे ज्ञान, ह्याच्याविषयीचं ज्ञान. हे आपल्याला प्रक्क समजलं पाहिजे की 3 प्रकारच्या रती आहेत. 3 प्रकारे आपण सजीव जे आहेत ते संभोग करतात. पहिला जो आहे तो शारीरिक स्तरावरचा आहे, तो पण तुम्हाला आनंद देत नाही, तृप्ती देत नाही. दुसरा आहे मानसिक स्तरावरला, तो पण तुम्हाला आनंद आणि तृप्ती देत नाही. आणि तिसरा आहे तो आत्मिक स्तरावरचा, तो मात्र तृप्ती आणि आनंद दोन्ही पण देतो. पण ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं गुरुदेवांनी काही नमुने असतात.
जे अपवादात्मक आहेत, हे सगळं ज्ञान असून सुद्धा मानसिक रतीमध्ये अडकून पडतात. आणि त्याचं अतिशय सुंदर असं उदाहरण सांगितलं गुरुदेवांनी, की चीफ जस्टिस राहिलेला, म्हणजे आपल्या भारताचा मुख्य न्यायाधीश राहिलेला माणूस काय म्हणतो, की सगळं मिळालं मला, पण अजून एक इच्छा आहे, की आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे न्यायालय आहे, तर न्यायालयाचा चीफ जस्टिस मला व्हायचं. तर गुरुदेव म्हणतात, की तुम्हाला एवढं सगळं मिळून सुद्धा तुम्ही शांत नाहीयेत. तृप्त व्हा, शांत व्हा. तुमची ही अवस्था आहे, तर मग जे साधा वकील आहे त्याची काय हालत असेल? तुम्हाला एवढं सगळं मिळून सुद्धा तुम्ही तृप्त नाहीयेत, मग त्याची काय हालत असेल? त्यासाठी गुरुदेव काय सांगतात? तृप्त हो जाओ, शांत हो जाओ. जोपर्यंत तुम्ही तृप्त शांत होणार नाहीत, तोपर्यंत तृप्तीचा अनुभव तुम्हाला नाही येणार. आणि जोपर्यंत तृप्तीचा अनुभव आहे, तृप्त तुम्ही होणार नाहीत, तोपर्यंत इच्छांचा हा जो सिलसिला आहे, हा असाच चालत राहणार. मग आता आपण काय करायचं काय? तर गुरुदेव काय म्हणतात, की साधना. साधनेमुळे काय होईल? मन स्थिर होईल, शांत होईल. आणि स्थिर आणि शांत झालेलं मन जे आहे ते ज्ञानाकडे जाईल. मग हा जो काम वासनेचा पडदा आहे तो बाजूला होईल. आणि मग आपण कुठे होऊ? होश मध्ये येऊ, ज्ञानामध्ये येऊ. आणि मग आपल्या लक्षात येईल की तृप्ती, समाधान, आनंद कशामध्ये आहे. नाही तर कामवासेमध्ये बुडून बुडून शेवटी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलेले कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूला, खाली वर, इकडं तिकडं सगळीकडे सापडतात. सापडतात का? तुम्हाला सापडतात का नाही? सापडतात सर. सापडतात ना. सापडतात. कशामुळं? अज्ञानामुळे. पण हे ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा काही जण असे आहेत, मग त्याचं उदाहरण दिलेलं आहे, की दुर्वासा ऋषी हा. अत्यंत ज्ञानी, सर्व प्रकारचं आत्मज्ञान होतं, पण नाकाच्या शेंड्यावर राग होता. आता असं असेल तर काय करायचं? तर आश्चर्य व्यक्त करायचं. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये निंदा नाही, त्यांच्याविषयी मनामध्ये कुठली आढी नाही, गाठ नाही. फक्त काय करायचं? आश्चर्य व्यक्त करायचं. आणि त्या आश्चर्यासोबत आपला संकल्प काय? की मला तसं व्हायचं नाहीये. नाही. नाही तर एक दुर्वासा ऋषीनं सगळं ते हे केलंय, त्याला तर राग येत होता, मग आपल्याला काय आला तर काय एवढं काय? असं आहे का? अजिबात नाही. नाही. तिकडे कृती होती ती. हा, ते आत्मज्ञानी होते. हा. आणि त्यांचा जो राग होता तो समाजाच्या कल्याणासाठी राग होता. आपण तसाच राग करायला गेलो तर समाज विघातक कृत्य आपल्या हातून होतील, हो. आहे की नाही? म्हणून आपण काय करायचं? तर हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानामध्ये स्थित राहायचं. वारंवार आपल्या स्वतःला, आपल्या मनाला आठवण करून द्यायची, की मला शारीरिक आणि मानसिक रतीमध्ये
टिकून राहायचं नाहीये. मला कुठे जायचंय? आत्मरत व्हायचं. नाहीतर काय होतंय, शरीर थकतंय. झाले 70, 75, 80 वर्ष झाले, शरीरामध्ये ताकद नाहीये, पण मन जोरात आहे. मनामध्ये सातत्यानं तेच विचार आहेत, मनामध्ये सातत्यानं तेच करण्याविषयीचे वेगवेगळे प्लॅनिंग्स आहेत. होत काही नाही, पण करायचं आहे. तर मग तृप्ती मिळेल का? नाही मिळत. नाही मिळेल. मग आता ही जे इच्छा आपल्या आतमध्ये उठते, तर ही इच्छा आपल्या मनामध्ये उठलीच नाही पाहिजे. ही सुद्धा एक इच्छा आहे. आता मनात तसे विचार नाहीच आले पाहिजेत, ही सुद्धा एक इच्छा आहे. आणि जे आपल्या हातात नाहीये त्याच्याविषयी आपण काही करू शकत नाही. करू शकतो का काही? नाही करू शकत. कोणत्या वेळात, कोणत्या वयामध्ये, कोणत्या ठिकाणी, कोणत्या क्षणी आपल्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल हे आपण नाही सांगू शकत. मग करायचं काय? तर गुरुदेवांनी सांगितलं की समर्पण. म्हणून आपण जेव्हा मंदिरात जातो, देवाच्या पाया पडतो, देवाला काय अर्पण करतो, तर त्याच्यासोबत काय काय अर्पण करायचं? आपल्या इच्छा, आपला राग, आपला वासना. द्वेष, आपल्याला झालेला त्रास, जे जे काही आपल्या आतमध्ये आहे, तणावपूर्ण जे आहे, ते सगळंच्या सगळं समर्पित करायचं. समर्पित केल्यानंतर आपण त्यापासून मोकळे होतो, मुक्त होतो. हा झाला पहिला मार्ग. आणि दुसरा मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे त्याग. त्याग करायचा. त्याग करण्यासाठी आत्मबल लागतंय. त्याग करणं एवढं सोपं नाहीये. आहे का? नाहीये. अहो, इथं आपण दररोज साधना झाली पाहिजे, दररोज आपण सुदर्शन क्रिया केली पाहिजे, दररोज आपण पद्मसाधना केली पाहिजे, आहे की नाही? आणि त्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा आहे. तो पण साधा होत नाही आपल्याच्यानं. आणि मग कामवासनेचा त्याग करणं किती अवघड आहे बघा तुम्ही, आहे की नाही? मग ज्यांच्यामध्ये ते आत्मबल आहे ते त्याग करू शकतात. ज्यांच्यामध्ये ते आत्मबल नाही आहे त्यांनी काय करायचं? समर्पण करायचं. आणि ज्यांच्याकडे आपण समर्पण करतो ते आपल्याला त्यातून मुक्त करतात. म्हणून बऱ्याच वेळेस गुरुदेवांकडे हे घेऊन जातात लोक की गुरुदेव, माझी साधना नियमित होत नाहीये, रेग्युलर होत नाहीये, बीच बीच में कुछ काही येत आहेत, काही अडथळे येतात, है की नाही, काय करू मी? तर गुरुदेव काय म्हणतात? कोई बात नाही, जो होगा, जे काही झालं मागचं ते सगळं विसरून जा, आजपासून सुरुवात करा. आणि संकल्पाविषयी खूप छान सांगितलं गुरुदेवांनी की तुम्ही छोटे छोटे संकल्प घ्या. सुरुवातीला 40 दिवसाचा संकल्प घ्या आणि 40 दिवस झाल्यानंतर मागे वळून बघा, तुमच्यामधला फरक तुम्हाला जाणवेल. आणि तो संकल्प पुढे पुढे करत राहा. तुम्ही पहिल्याच स्ट्रोक मध्ये
आयुष्यभर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी दररोज सुदर्शन क्रिया करील, हा संकल्प घेतला तर तो पूर्णत्वाला जाईल ह्याची फार कमी गॅरंटी असते. कारण ज्ञान हे कसं आहे माहिती का, एका क्षणात एका ह्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान, म्हणजे संपूर्ण म्हणल्यापेक्षा बरचसं ज्ञान प्राप्त होईल असं नाही सांगतायत. ज्ञानाला काय पाहिजे? अभ्यास पाहिजे, वैराग्य पाहिजे. अभ्यास आणि वैराग्य जेव्हा आपण आपल्या ह्याच्यामध्ये अनुसरतो त्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. तर मग काय करायचं? तर समर्पण करायचं. मग आता इथून पुढे जर आपण मंदिरात गेलो, देवळात गेलो, तर काय करायचं? सांगा बरं काय करायचं? उद्यापासून आपण कुठल्या मंदिरात, देवळात किंवा कुठल्या संताकडे किंवा कुठल्या आता ज्येष्ठ ज्ञानी व्यक्तीकडे, आहे की नाही, गुरुदेवांकडे, ह्या ठिकाणी आपण गेलो तर काय करायचं आपल्याला? आपल्या सगळ्या स- आपल्या हम्म. सगळ्या इच्छा, राग, द्वेष समर्पण आणि करायचं, आपल्यावर समर्पण. आलेला ताण समर्पित करायचा. आपण एरवी बेल, फळ, फुल, प्रसाद अर्पण करतो, तसंच त्याऐवजी आपण आपल्या सगळ्या इच्छांचं किंवा वाईट विचारांचं, रागाचं, द्वेषाचं समर्पण करायचं. हा, आहे की नाही? ह्याच समर्पण केल्यामुळं काय होईल? आपण त्यापासून मुक्त होऊ, आहे की नाही? तर हे आता आपण काय करतो? गुरूंकडे गेलो, मंदिरात गेलो, कुठे यात्रेमध्ये गेलो, पवित्र ठिकाणी गेलो, तर काय करतो आपण? आपल्या इच्छापूर्तीची अपेक्षा करतो, कामना करतो, अपेक्षा करतो. आणि त्यामुळं आपल्याला तृप्ती, सुख मिळत नाही. मग आता करायचं काय? तर आपल्याजवळ जे जे नकोय आपल्याला ते सगळं समर्पण करायचं, त्यांना सांगायचं हे घेऊन टाका, आणि मग आपल्याला तृप्ती मिळेल, मग आपण समाधानी होऊ. आणि मग आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल. बरोबर आहे की नाही? लक्षात आलं हे? हे हे जे 3 भाग आहेत, सुरुवात केल्यापासूनचे जे 3 भाग आहेत, हे 3 भाग समजणं आणि त्याच्यावर आपण अंमल करणं हे अत्यंत महत्वाचं. कारण सगळीकडून येतो आपण आणि इथे अडकतो. का अडकतो? अतृप्तीमुळं. प्रत्येक जन्मात आपण हे केलेलं आहे, तरीही पण आपलं तृप्त नाही येत आपण. तर सगळ्यात आधी तृप्त व्हायचं आणि मग संन्यास, मग त्यागासाठी आत्मबल निर्माण होत. छान आहे ना? जय गुरुदेव. कोणाची काय प्रश्न असतील तर सांगा.